त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या तळेगावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सकाळपासूनच तळेगाव परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि या प्रकरणाचे पडसाद आज धुळ्यातही पाहायला मिळाले। यावेळेस एसटी बसेसवर रोष व्यक्त करण्यात आलाय। तसेच एसटी बसेसची जाळपोळ करण्यात आल्याने आज धुळे, नंदुरबार, साक्री आणि नवापूर आगारातून नाशिककडे जाणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या। तसेच इतर बसेस सटाणापर्यंत जाण्याची सूचना आगार व्यवस्थापकांनी चालकांना दिली आहे। यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते। त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या घटनेला हिंसक वळण लागल्याने सर्वात जास्त नुकसान एसटी बसेसला झालंय। ठिकठिकाणी बसेस जाळण्यात आलेल्या होत्या। ही बाब लक्षात घेता धुळे, नंदुरबार, नवापूर, साक्री आगारातील नाशिककडे जाणाऱ्या बसेस ही यावेळेस बंद करण्यात आलेल्या आहेत आणि याबाबत मात्र प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। कंपनी सांगितले की सटाणापर्यंत जाऊ द्या, कारचे काही जाळपोळ झालेले आहे ते पुढचं वातावरण बघून पुढे जाऊ द्यायचं, नाहीतर गाड्या तिथून रिटर्न आणायच्या असं सांगितलेलं आहे। लांबून नाशिकला जायचं आहे आम्हाला, नाशिकमध्ये आमचे घरदार हे कामधंदे करायचे आम्हाला, तर आम्ही हे कसे करायचे? आता इडून ही सरकारी एस टी महामंडळची बस आहे ती फक्त आता इडून नंदुरबार ते सटाण्यापर्यंत आहे, तर सटाण्यापासून आम्ही नाशिकला कसं जायचं?